एका दिवसात नक्की किती शॉर्ट्स अपलोड करायचे किंवा कोणत्या टाइमला शॉर्ट्स अपलोड करायचे तर हे आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण आपल्याला जनरली माहित नसतं की एका दिवसात किती शॉर्ट्स अपलोड करायचे किंवा कोणत्या टाइमला शॉर्ट्स अपलोड करायचे। मग आपण काय करतो, शॉर्ट्स फक्त बनवतो आणि यूट्यूबवरती आपल्याला पाहिजे त्या टाइमला पाहिजे त्या वेळेस अपलोड करून देतो। म्हणून कुठेतरी आपल्या शॉर्ट्स काय होत नाही, यूट्यूब व्हायरल करत नाही किंवा आपल्या शॉर्ट्सला 50 ते 60 व्ह्यूज होते किंवा 100 ते 200 व्ह्यूज होते, जास्तीत जास्त 400 ते 500 व्ह्यूज होते, काय करतो यूट्यूब थांबवून देतो। पुढे यूट्यूब आपल्या शॉर्ट्सला काय करत नाही, पुश करत नाही। मग तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या शॉर्टला यूट्यूबने जास्तीत जास्त पुश करावं किंवा जास्तीत जास्त व्हायरल करावं, तर तुम्ही या प्रकारे काय करा, तुमचे दिवसभरात शॉर्ट्स टाका आणि मी ज्या वेळेला सांगेल त्या टाइमला काय करा, तुमचे शॉर्ट्स हे अपलोड करा। नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवेल की तुमचे शॉर्ट्सला जास्तीत जास्त व्ह्यूज काय यायला सुरुवात झालेली आहे। कारण जनरली मी शॉर्ट्सवरती काम करत नाही, पण तरी जनरली मी जर एखादा शॉर्ट्स बनवला तर शॉर्ट्स बनवल्यानंतर इझिली म्हणजे कंटेंट म्हणजे फक्त बनवायचा म्हणून बनवला तरी पण इझिली माझ्या शॉर्ट्सला काय येतात 1000 2000 कधी कधी 2000च्या वरती पण म्हणजे व्ह्यूज निघून जातात। काही काही शॉर्ट्स असे पण आहे की ज्यांना 30 ते 35,000 पण व्ह्यूज हे निघून गेलेले आहेत। मग जर तुम्ही शॉर्ट्सवरती काम करत असाल, प्रॉपर तुमच्या कंटेंटवरती तुम्ही लक्ष देत असाल, तर तुम्हाला मी ज्या टाईमवरती सांगत आहे ते टाईम फॉलो करा। आणि किती शॉर्ट्स अपलोड करायचे, सुरुवातीला जर तुमचा चॅनल नवीन असेल तर तुम्ही जर ही शॉर्ट्स म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही दिवसभरात शॉर्ट्स अपलोड केले तर नक्कीच तुमचा एक तरी शॉर्ट्स काय होईल, जास्तीत जास्त काय येईल, व्ह्यूज घेऊन येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तुम्हाला स्क्रीनवरती जो चॅनल दिसत आहे त्या चॅनलचं फ्रीली प्रमोशन करणार आहोत। तर तुम्हाला ह्या चॅनलवरती काय करायचं आहे, व्हिजिट करायचं आहे। नवीन चॅनल आहेत त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला काय करायचं आहे, व्ह्यू करायचं आहे, त्यांना एक चांगली कमेंट द्यायची आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर आपण असंच काय करणार आहोत, जे नवीन चॅनल आहे, जे नवीन यूट्यूबर आहे त्या सगळ्यांना काय करणार आहोत, फ्रीली प्रमोशन देणार आहोत। फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलला म्हणजे जो आज तुम्हाला व्हिडिओ बघत आहात त्या व्हिडिओला काय करायचं आहे, फुल्ली वॉच करायचं आहे, एक व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला एक चांगली कमेंट द्यायची आहे। चला तर मग मेन मुद्द्याकडे वळूया। तर एका दिवसात नक्की किती शॉर्ट्स अपलोड करायचे। आता तुम्ही जनरली काय करायचं आहे, जर पहिला शॉर्ट्स अपलोड करणार आहात तो पहिला शॉर्ट्स तुम्हाला काय करायचा आहे, सुरुवातीला तुम्ही झोपेतून उठल्या तुम्हाला काय करायचं आहे, तो शॉर्ट्स अपलोड करायचा आहे। का झोपेतून उठल्या करायचा आहे, तर तुम्हाला माहीत आहे प्रत्येकाची सवय ही असते की सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घ्यायचा आणि आपण काय करतो, लॉंग व्हिडिओ बघत नाही, काहीही बघत नाही। तर आपण फक्त काय करतो, आपले जे शॉर्ट्स असतात ते शॉर्ट्स काय करतो असतो, आपल्याला स्क्रोल करायची सवय असते। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल, तर तुमचे एंटरटेनमेंट रिलेटेड असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड असतील, कोणतेही शॉर्ट्स असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळच्या मॉर्निंग पिरियडमध्ये काय करायचं आहे, तुमचा एक शॉर्ट काय करायचा आहे, तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट शॉर्ट तुम्हाला काय करायचं आहे, 11 ते 12च्या पिरियडमध्ये करायचं आहे। का 11 ते 12च्या पिरियडमध्ये करायचं आहे, तर बघा तुम्हाला काय होतं, तुमचा ब्रेकफास्ट झाला, ब्रेकफास्ट झाल्यानंतर काय करतात, जनरली काही लोक 1 ते 2 मध्ये जेवण करतात। तर तुम्ही त्याच्या आधी काय करता, थोडे रिलॅक्स असतात, रिलॅक्स राहिल्यानंतर परत आपण काय करतो, परत आपला मोबाईल घेतो। कारण आता जनरली सवय झालेली, लोकांना TV पण लागत नाही, काही लागत नाही, एंटरटेनसाठी लोक फक्त शॉर्ट आणि शॉर्ट काय करत असतात, स्क्रोल करत असतात। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जो सेकंड शॉर्ट्स आहे तो 11 ते 12मध्ये टाकायचा आहे। कारण यामध्ये ब्रेकफास्ट करून फ्री झालेले भरपूर सारे लोक असतात। तर तुम्हाला ह्या टाईममध्ये मी का सांगत आहे, तर कारण तुम्ही ज्या टाईमला शॉर्ट्स अपलोड करता आणि त्या टाईमला जर तुमचे ऑडियन्स ॲक्टिव्ह असतील तर तुमच्या जर शॉर्टला लगेच 2 तासाच्या आत जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर नक्कीच कुठेतरी चान्सेस असतात की यूट्यूब तुमच्या व्हिडिओला तुमच्या शॉर्ट्सला काय करेल, व्हायरल करेल। तर त्यानंतर जो थर्ड आहे टायमिंग, तो थर्ड टायमिंग तुमचा हा आहे, तर तुम्हाला तुमचा शॉर्ट्स 3 ते 4च्या पिरियडमध्ये काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे। आता तुम्हाला जनरली माहीत आहे दुपारी 3 ते 4मध्ये भरपूर लोक काय असतात, रिलॅक्स म्हणून काय करत असतात, लोळत असतात। आता लोळताना काय करतात, ते म्हणजे त्यांना भरपूर लोकांना तर झोप येत नाही, झोप यायच्या आधी पण त्यांना काय लागतो, मोबाईल लागतो। मग मोबाईल लागण्याचं काय करतात, परत दुपारी 3 ते 4मध्ये तो टायमिंग असतो का रिलॅक्सेशनचा, त्या टायमिंगमध्ये पण काय करतात, जनरली लोक मोबाईल घेऊन बसतात। त्यानंतर जो मेन टायमिंग असेल बघा, तर काय आहे, ऑफिसवरून येणाऱ्या लेडीज किंवा ऑफिसवरून येणारे जेंट्स असेल किंवा स्कूलवरून येणारे मुलं असते, हे काय असतात, जनरली 7 ते 8 ह्या टाईममध्ये काय असतात, पूर्णपणे टोटली फ्री असतात। 6 ते 7 किंवा 7 ते 8 ह्या टायमिंगमध्ये टोटली फ्री असतात। तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता, ह्या टायमिंगमध्ये तुमचा शॉर्ट्स अपलोड करू शकता। आता जर राहिला महत्त्वाचा मेन मुद्दा की ह्या टायमिंगला तुम्ही म्हणजे ह्या बाकीच्या आता मी आतापर्यंत जेवढे सांगितले त्या टायमिंगला तुम्ही शॉर्ट्स अपलोड करा किंवा नका करू, पण आता मी जर तुम्हाला जो टायमिंग सांगणार आहे त्या टायमिंगला तुम्हाला एक तरी शॉर्ट्स काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे। आणि त्या टायमिंगला जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड केला तर 100% तुमचा शॉर्ट्स हा यूट्यूबकडून जर क्वालिटीवाला शॉर्ट्स असेल तर व्हायरल होणार, हे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो
म्हणजे 5वा शॉर्ट्स आहे तो काय करायचा आहे 10 ते 11 ह्या टाईममध्ये काय करायचं आहे अपलोड करायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे जनरली 10 नंतर लोकांची काय होते झोपेला सुरुवात होते. मग भरपूर लोक झोपेच्या आधी परत काय करतात मोबाईल घेऊन बसतात. मग मोबाईल घेतल्यानंतर काही लोक 2 तास काही लोक 3 तास मग काय करत असतात मोबाईल म्हणजे त्यांचे जे शॉर्ट्स असतात ते काय करत असतात स्क्रोल करत असतात. तर त्यामुळं ह्या टायमिंगमध्ये तुमचा शॉर्ट जो आहे तो व्हायरल होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण तुमचे ऑडियन्स हे काय असतात ह्या टायमिंगमध्ये ॲक्टिव्ह असतात. तर ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जो शॉर्ट्स आहे तर एका दिवसात तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत एका दिवसात तुम्हाला काय करायचं आहे 5 शॉर्ट्स काय करायचे आहे अपलोड करायचे आहे. सुरुवातीला जेव्हा तुमचा नवीन चॅनल आहे आणि ज्या टायमिंगला मी सांगितलं आहे तो टाईम तुम्ही काय करा सुरुवातीला महिना 2 महिने फक्त फॉलो करा. तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व होईल का तुमचे शॉर्ट्सला हे व्ह्यूज वाढायला सुरुवात झालेली आहे. कुठेतरी तुमचे जे व्हिडिओ जे व्ह्यूजला कधी कधी व्ह्यूजच येत नाही, कधी कधी 40 ते 50 वरती थांबून जातात, कधी 100-200 वरती थांबून जातात. तर यानंतर अशी वेळ येणार नाही. जनरल काय होणार आहे तुमचे जे दिवसभरात हे 5 शॉर्ट्स आहे त्या 5 शॉर्ट्समधून एका शॉर्ट्सला तर काय होणार आहे यूट्यूब कुठेतरी पुश करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तुमच्या चॅनलला एक ग्रोथ मिळणार आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तुमचा शॉर्ट्स जो आहे तो शॉर्ट्स काय करू शकता व्हायरल करू शकता. आता राहिलं सिक्रेट का तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भरपूर सारे यूट्यूबर्स आहेत ते कसे सक्सेस झाले किंवा त्यांचा शॉर्ट्स कसा म्हणजे व्हायरल झाला किंवा त्यांना म्हणजे कोणताही शॉर्ट्स टाका लगेच त्यांचा व्हायरल होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला भलेही सुरुवातीला तुमच्या व्हिडिओजला तुमच्या शॉर्ट्सला व्ह्यूज नाही आले तरी चालेल पण तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे. यूट्यूबवरून घाबरून पडायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगते तुम्हाला फक्त 1 ते 1.5 वर्ष काय करायचं आहे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. 1 ते 1.5 वर्षानंतर ॲटोमॅटिकली तुमचा कंटेंट तुमचा चॅनल यूट्यूब ग्रो करायला सुरुवात करा. कारण यूट्यूबला फक्त काय पाहिजे असतं कन्सिस्टन्सी पाहिजे असते. तर जे मोठे यूट्यूबर्स आहे किंवा ज्यांचे चॅनल ग्रो झालेले आहे तर त्यांच्या चॅनल तेवढे वर्ष झालेले आहे त्यामुळे त्यांनी आता कोणताही कंटेंट टाकला तरी काय होतं त्यांचा व्हायरल होत आहे. तर आपण कितीही जीव ओतून कंटेंट बनवा तरी आपल्याला काय लागणार आहे टाईम लागणार आहे कारण आपल्याला त्या गोष्टीला टाईम द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तुमचा शॉर्ट्स व्हायरल होण्यामागे सगळ्यात मोठं ट्रूथ असेल तर तो तुमचा शॉर्टचा थंबनेल आहे. भरपूर लोक काय करत नाही तुमच्या शॉर्ट्सला थंबनेल लावत नाही त्यामुळं समोरच्याला काय होत नाही म्हणजे त्या शॉर्ट्सबद्दल क्युरियोसिटी निर्माण होत नाही. तर तुम्हाला जर तुमचा शॉर्ट्स व्हायरल करायचा असेल तर शॉर्ट्स व्हायरल करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुमच्या शॉर्ट्सला एक चांगला थंबनेल लावायचा आहे. एक प्रॉपर थंबनेल लावायचा आहे. तो थंबनेल कसा सेट करायचा तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली यूट्यूबवरती जो प्लस आयकॉन आहे त्या प्लस आयकॉनवरती जायचं आहे. तुमचं गॅलरी म्हणजे प्लस आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह. तर तुम्हाला शॉर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शॉर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची गॅलरी ओपन होईल. गॅलरी ओपन झाल्यानंतर तुमचा जो शॉर्ट्स असेल तो शॉर्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट असं 2दा करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला ॲड डिटेल्स येईल. ॲड डिटेल्समध्ये काय होईल तुम्हाला एक म्हणजे तुमचं म्हणजे शॉर्टचं कॅप्शन येईल. ॲड अ कॅप्शन म्हणजे तुम्हाला काय करायचं टायटल टाकायचं आहे. टायटल टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्या शेजारी लेफ्ट साईडला एक काय येईल पेनचा आयकॉन येईल पेन्सिलचा आयकॉन येईल. त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढ्या शॉर्ट्स बनवले आहे त्या शॉर्ट्समधल्या प्रत्येक मुवमेंट तुम्हाला काय होणार आहे जसं जसं तुम्ही स्क्रोल करणार तसे त्या मुवमेंट दिसणार आहे. मग जी मुवमेंट तुमच्या शॉर्ट्सला एकदम छान असेल म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आश्चर्य दाखवलेलं असेल काहीतरी म्हणजे असं हॉरर दाखवलेला असेल किंवा काहीतरी वेगळे म्हणजे लोकांना काहीतरी तुमच्या ऑडियन्सला तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल असं काय करायचं आहे तुम्हाला तिथं तो थंबनेल काय करायचा आहे सेट करायचा आहे. तो थंबनेल सेट करताना तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रील बनवता जेव्हा तुम्ही शॉर्ट बनवताना शक्यतो VN ॲपवरती बनवा कारण ते ॲप एकदम सोपं आहे माझ्या वेने म्हणजे माझ्या दृष्टीने. तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे एक शॉर्टच्या वरती कॅप्शन लावायचं आहे. त्या कॅप्शनमुळे काय होतं आहे तुम्हाला म्हणजे ऑडियन्सला खाली टायटल वाचण्याची गरज पडत नाही. वरती कॅप्शनवरूनच कळतं की हा शॉर्ट काय आहे. आणि तुम्हाला जे कॅप्शन आहे जे टायटल आहे ते सस्पेन्सिव्ह लावायचं आहे. मध्ये जे काय आहे ते सांगायचं नाही आहे पण तुम्हाला जे मध्ये काय घडणार आहे त्याचा सस्पेन्स एक क्रिएट करायचा आहे. आणि जो तुम्ही इमोजी वापरायचा तिथं एक इमोजी वापरा म्हणजे असं काहीतरी इमोजी म्हणजे काहीतरी रडण्या टाईप किंवा काहीतरी असा भयानक म्हणजे काहीतरी होणार आहे. पण लोकांना काय होते ऑडियन्सला काहीतरी क्युरियोसिटी निर्माण होते कारण की ह्या शॉर्ट्समध्ये काय असेल आणि ऑडियन्स तो शॉर्ट बघतो म्हणजे बघतोच. कारण जनरली आता काय असतं आपण पण म्हणजे आपल्यावरून घ्या की आपल्याला काय शॉर्ट्स आवडतात आपण नक्की कोणत्या गोष्टींना प्रेफर करतो त्याच दृष्टीने काय करता बाकीचे ऑडियन्स प्रेफर करता. तर मग म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबते मी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.